नमस्कार शेतकरी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला मी ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची त्याची माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपण ई पीक पाहणी ॲप तुमच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे. तिथे सर्च करायचे ई पीक पाहणी. ॲप न्यू व्हर्जन असं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा ॲप दिसेल. हा ॲप इन्स्टॉल करायचा. याच्यामध्ये माझा इन्स्टॉल झालेला आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. या ठिकाणी ॲप ओपन केल्यानंतर इथं दोन पर्याय दिसतील तुम्हाला. नवीन खातेदार नोंदणी करा. तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर पहिल्यांदा नोंदणी करायची. नोंदणी जर केली असेल तर नोंदणी करते वेळेस तुम्हाला नोंदणी ऑलरेडी केलेली आहे असं येईल. नंतर हे निवडा या ऑप्शनवर जायचं. जर तुम्हाला नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करून घ्यायची तुम्ही. नवीन खातेदार नोंदणी. या ठिकाणी विभाग निवडायचा. छत्रपती संभाजीनगर येईल. या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा, जो कोणता असेल ते. मी नांदेड निवडतो. नंतर तालुका निवडायचा. नंतर गाव निवडायचं. जे कोणतं गाव असेल ते गाव निवडा तुमचं. समोर जायचं. या ठिकाणी तुम्ही सर्चमध्ये पहिलं नाव सर्च करू शकता किंवा मधले नाव, आडनाव किंवा खाते क्रमांक तुमचा टाकू शकता आणि सर्च करू शकता. किंवा गट नंबर टाकू शकता आणि सर्च करता येते तुम्हाला. या ठिकाणी सर्च करायचं. गट नंबर बटे 9/2 9/1 असं काय असेल तर तुम्ही टाकू शकता. बटे टाकल्यानंतर सर्च केल्यानंतर इथे येईल खाली. इथे याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये नाव कोणतं आहे ते नाव निवडून घ्या आणि नेक्स्ट समोर जायचं. या ठिकाणी अजून समोर जायचं. या ठिकाणी तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे असा मेसेज येईल. ठीक आहे करायचं. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर निवडा या ऑप्शनवरती जायचं. या ठिकाणी नोंदणी केलेले नाव निवडायचं आणि समोर जायचं. हा ॲरो प्रेस करायचा उजव्या साईडचा. यानंतर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती जायचं. आता या ठिकाणी तुमचा खाते क्रमांक या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल, हा निवडायचा. त्यानंतर गट क्रमांक निवडायचा. जेवढे गट असतील तेवढे या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर तुम्ही एक एक गट निवडून समोर जायचं. या ठिकाणी जमिनीचे क्षेत्र ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. पोट खराब जर असेल तर या ठिकाणी येईल. पोट खराब इथे नाही आहे. हंगाम निवडायचा. या ठिकाणी खरीप हंगाम आहे. पिकाचा वर्ग या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत. निर्भळ पीक म्हणजे एक पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस, शेड हाऊस पीक. या ठिकाणी आपलं एक पीक असेल तर एक पीक निवडा तुम्ही. पीक असेल तर पीक किंवा फळबाग. पिकांचं नाव काय, ज्वारी, भुईमूग काय असेल ते निवडा. सोयाबीन आहे, मी सोयाबीन निवडतो. या ठिकाणी संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी क्लिक करा. जलसिंचनाचे साधन, जर तुम्ही सोयाबीन पेरला असेल तर कोरडवाहूच करू शकता. जर तुमच्या इथे बागायती काय असेल, ऊस वगैरे काय, तर तुम्ही जलसिंचनाचं साधन निवडू शकता. विहीर, कालवा, तलाव. या ठिकाणी मी कोरडवाहू करतो. सिंचन पद्धती कोरडवाहूला येत नाही. या ठिकाणी जलसिंचनाचं साधन जर निवडलं त्या ठिकाणी सिंचन पद्धती येईल आणि लागवडीचा दिनांक या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आत्ता चालू ऑगस्ट महिना आहे. याच्या मागे जायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट साईडचा इथला हा छोटो बटन दाबायचा. या ठिकाणी मागे जाईल. जून महिन्यात यायचं. जून महिन्यात जर पेरणी झाली असेल तर कोणत्या तारखेला पेरणी झाली
ते या ठिकाणी तारीख निवडायचे. तारीख निवडून ओके करायचं. या ठिकाणी तारीख आलेली आहे 7/6/2025 आणि पुढे जा या बटनवर क्लिक करायचं. नंतर या ठिकाणी असं येईल, पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून तुम्ही किती अंतरावर उभे आहात तो इथं अंतर दाखवेल आणि हा मॅप दाखवेल. आणि निवडलेल्या गटापासून तुमचे अंतर किती मीटर दूर आहे दाखवेल. थोडंफार मीटर इकडे तिकडे असेल तरी ते या ठिकाणी घेऊ शकते, तसं काही नाही. या ठिकाणी पुढे जा या बटनवर क्लिक करा. छायाचित्र घ्यायचे आहेत. या ठिकाणी 2 छायाचित्र अपलोड या ठिकाणी करायचे आहे तुम्हाला. मध्यापासूनचे अंतर 870 मीटर. आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटाच्या पासून एवढे दूर आहे असं म्हणताय. ठीक आहे करायचं. या ठिकाणी पिकाचे फोटो घ्यायचे. ओके करायचं. दुसरा छायाचित्र घ्यायचं. ठीक आहे. या ठिकाणी दुसरी फोटो दुसऱ्या बाजूची घ्यायचं. ओके करायचं. या ठिकाणी हा राईट क्लिक करायचा. दोन्ही फोटो आलेले आहेत. या ठिकाणी हा बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि पुढे जा या बटनवर क्लिक करायचं. पुढे जा टिक केल्यानंतर या ठिकाणी पिकाची माहिती साठवली आहे, अपलोड झाली आहे असा मेसेज येईल. या ठिकाणी तुम्ही ठीक आहे हा पर्याय निवडायचा आणि पिकाची माहिती साठवली आहे की नाही, पीक पेरा नोंदवला आहे की नाही हे पाहण्यासाठी पीक माहिती पहा या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट नंबर इथं माहिती आलेली दिसेल सर्व आणि या ठिकाणी तुम्ही दुरुस्त पण करू शकता. दुरुस्त पण करता येते तुम्हाला. लगेच जर काही अडचण असेल तर तुम्ही 48 तासाच्या आत या ठिकाणी दुरुस्ती करता येईल. पिकाची माहिती तुमची योग्य अशा पद्धतीने नोंदवलेली आहे. धन्यवाद.